ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रियाने साक्ष दिलेली असते की साक्षीनेच विलासचा खून केलाय। शेवटी सत्य आज तिने कोर्टामध्ये सांगितलेलं असतं। साक्षीने सुद्धा रागाच्या भरात आता प्रिया विरोधात साक्ष देऊन प्रियाने सगळे पुरावे नष्ट केल्याचं सांगितलेलं असतं आणि मग त्या दोघीही आता मर्डर केसमध्ये दोषी असतात। त्यामुळे आता कोर्टामध्ये एकच भयानक शांतता पसरते। बिचारा रविराजच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण आपल्या लेकीचं आपल्यापासून हे सत्य लपवलं असं त्याला वाटतं असं। मग त्यानंतर जज साहेब म्हणतात की संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेल्या वात्सल्य आश्रमाचं खून खटल्याला आज वेगळंच वळण मिळालं आहे, कारण खुन्याला साथ देणारी प्रिया मधुकर यांनी तर आज अगदी कोर्टामध्ये खरी साक्ष दिली। तेव्हा साक्षी आणि प्रिया या दोघीही एकदम गप्प असतात। साक्षीच्या डोळ्यात आता पाणी असतं। महिपत लेकीकडे पाहतच राहतो। मग आता त्यानंतर मिस साक्षी यांनी भेटलेल्या सर्व पुराव्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली। मग मिस साक्षी शिर्के यांनी स्वतः केलेल्या गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली। तेव्हा सगळेजण साक्षीकडे पाहतात। नी सुद्धा खूपच रागात साक्षीकडे आता पाहत असतात, कारण ती सर्व काही खोटं बोलत आलेली आतापर्यंत। त्यानंतर सगळेजण आता पुराव्यावरून हे कोर्टात सिद्ध होत असतं की निर्णयाला शेवटचा आता वेळ आलेली आहे। मग जज साहेब आता निर्णय देणारच असतात। त्याच वेळी दोघांना नक्की कोणती शिक्षा होणार, काय शिक्षा होणार, तेव्हा सगळेजण अगदी शांततेत असतात। मग आता अर्जुनला सगळ्या त्या 2.5 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवतात की अशा प्रकारे या सायलीकडे आणि प्रियाने हे सर्व कांड केलेलं असतं। माझ्या मधुभाऊंचे केस कसे मला रिक्वेस्ट करत होतो मी त्यावेळी अर्जुनने तसा तिला शब्द सुद्धा दिलेला असतो। खरंच मी मधुभाऊंना इनोसंट फ्ल्यू करून तुमची ही केस घ्यायला तयार आहे। त्यानंतर आता महिपतला सुद्धा आठवते की कशा प्रकारे माझी लेक मला अगदी सांगत होती, प्लीज अण्णा मला नाही जायचं आहे त्या जेलमध्ये पुन्हा, कारण त्या बायका कशा आहेत तुम्हाला माहित आहे, त्या माझा जीव घेतील, त्या मला मारून टाकतील। म्हणून महिपत तिला शब्द दिलेला असतो की बाळा मी तुला काही होऊ देणार नाही, तू काळजी करू नकोस आणि आपल्या आयुष्यात कधी जेलमध्ये जायचं नाही, जेलचा विषय काढायचाही नाही असंही माझ्या अण्णाने मला सांगितलं होतं। तुझा बाप तुला कधी जेलमध्ये जाऊ देणार नाही, हे माझं तुला वचन असे। महिपतने आता वचन साक्षीला दिलेलं असतं। त्या दोघांना एकाच वेळी ते वचन आठवतं आणि महिपत पूर्णपणे हरलेला असतो, कारण अर्जुन जिंकलेला असतो आणि महिपतने एवढी फी देऊन देखील दामिनी ही केस लढूच शकलेली नसते। मग त्यानंतर सगळ्याच लक्ष अगदी निकाल लागणाऱ्याकडे असतं, कोणतीही शिक्षा दोघींना मिळणार आहे याचं आठवून आता सगळा ह्यांना मागचं सर्व काही आठवत असतं। तेव्हा महिपतलाही सुचत नसतं, आता ही केस अर्जुनने जिंकलेली असते। महिपतने एवढी फी देखील देऊन दामिनी ही केस लढूच शकलेली नसते। मग त्यानंतर सगळ्यांचं लक्ष अगदी निकाल काय लागणार याकडे असतं, कोणती शिक्षा दोघींना मिळणार याकडे असतं। तेव्हा जज साहेब सांगू लागतात विलासचा खून मधुकर पाटील यांनी केलेला नसून त्यांचा खून साहेब जज साहेब इकडे बघू शकता खूप आनंद होत असतो सर्वांना। अर्जुन तर अगदी मोकळा श्वास घेतो। त्यानंतर सायली सुद्धा खूप खुश होत असते। पूर्ण त्याचबरोबर घराचे सर्वजण आश्चर्याने आता मधुभाऊंकडे पाहतात, तर मधुभाऊंना सुद्धा तेवढ्याच आनंद होतो। तर महिपत आणि साक्षीला एकदम असा धक्का बसतो, त्यांचे चेहरे अगदी पाहण्यालायक होतात। मग पुढे जज साहेब सांगतात त्यांना, म्हणजेच मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे। आता असा जज साहेबांनी कोर्टाने निर्णय दिल्यामुळे सायली खूप खुश होते। तर अर्जुनची 2.5 वर्षाची मेहनत आज फळाला आलेली असते। फायनली तो केस जिंकलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो। चैतन्य देखील तेवढाच खुश होतो, तर कुसुम सुद्धा। आणि मग आनंदाचे कुसुम लगेच सायलीला मिठी मारते आणि हा सायलीच्या चेहऱ्यावरती आनंद अर्जुनला पाहायचा असतो आणि म्हणूनच तो आता सायलीकडे पाहतो। सायलीला खुश पाहून अर्जुनच्या चेहऱ्यावर अजूनच तेज येतं, तर दामिनी मात्र खूप चिडलेली असते। तिला काय करावं सुचत नसतं, कारण आज तिची ही हरणारी पहिलीच केस असते। ते फक्त साक्षीच्या मूर्खपणामुळे मग महिपतला समजतं की आपली आता वाट लागणार आहे, आपल्या लेकीचा जेलमध्ये जावं लागणार आहे। हाच विचार करून डोकंच फिरत असतं। त्यानंतर आता कुसुमी त्याचबरोबर सायली दोघी मधुभाऊंकडे पाहत असतात। मधुभाऊ सुद्धा इशारा करून दोघींकडे पाहत असतो। अस्मितामध्ये खूप आता बदल झालेला असतो सुद्धा। सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिच्या
आनंदच करते. त्यावेळी पाणवलेल्या डोळ्यांनी रविराज मधुभाऊंकडे पाहतो. पुढे आता कोर्ट निर्णय देणारच असतं. साक्षीला नक्की काय शिक्षा मिळणार तेव्हा जज साहेब सांगतात की आता विलाचा खून केला म्हणून मी साक्षी शिर्के यांना ते निर्णय देणार. तितक्यात कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता असते, कारण सगळेजण उत्सुक असतात की या भामट्या साक्षीला आणि या प्रियाला आता नक्की शिक्षा मिळणार. सगळेजण आता अगदी कान लावून चर्चा बघत असतात, कारण हे सर्व आता इथे जज साहेबांसमोरच सगळं घडत असतं. तेव्हा जज साहेब हे कोर्ट साक्षी शिर्के यांना जन्मठेपीची शिक्षा देत आहे असं म्हटल्याबरोबर साक्षी एकदमच हादरूनच जाते. महिपतच्या पायाखालची जमीन सरकते. आता अर्जुन खुश होतो तर दामिनी एकदमच डोळे बंद करून घेते. तिला आलेला म्हणजे साक्षी आता खरं तर जन्मठेपीची शिक्षा होणार असते. तर आता चैतन्य, अर्जुन, त्याचबरोबर सायली, कुसुम आणि मधुभाऊ हे खूपच खुश होतात, कारण 2.5 वर्ष त्यांनी वाट पाहिली असते त्या दिवसाची आणि फायनलची. आज तो दिवस उगवलेला असतो आणि आज केस जिंकून अर्जुनने प्रूफ करून दाखवलेलं असतं की मी अजूनही सत्याचाच बाजूने आहे. आता साक्षीला जन्मठेपेची शिक्षा मिळणाऱ्याचा विचार आता पत्रकारांची लगेच लगबग सुरू होते. इंटरव्ह्यू घेण्याच्या तयारीत असतात आणि सगळे काही लाईव्ह टेलिकास्ट होत असल्यामुळे सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचलेली असते. तर एवढ्या जीवाचा आटापिटा करून देखील, एवढे पुरावे नष्ट करून देखील, एवढं बक्कळ पैसा ओतून देखील लेकीचा शेवटी जन्मठेपेची शिक्षा झालीच म्हणजे झालीच. महिपतला आता वाटत असतं त्यानंतर जज साहेब आता प्रियाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेणार असतात. आता प्रियाच्या बाबतीतला हा निर्णय ऐकून सर्वजण बघत असतात, कारण निर्णय खूप महत्वाचा असतो. उत्सुकता असते सगळ्यांना लागलेली असते. त्याचमुळे मग सर्व प्रिया मधुकरणी गुन्ह्याची साथ देणे आणि पुरावे नष्ट करणे, आता कोर्टाची दिशाभूल करणे, या सर्व गुन्ह्यांसाठी तिला आता 7 वर्षाची सक्त कारागृहाची सजा मिळणार आहे, शिक्षा मिळणार आहे असं सुनावल्यावर आता जज साहेब आता निर्णय दिल्यानंतर आता प्रिया अगदी पांढरी फेक होते. ती खूपच घाबरली. तिला धक्का बसतो आणि मग आपल्या लेकीला 7 वर्ष कारावासाची शिक्षा होणार या विचाराने आता रविराजच्या डोळ्यातून खळखळ पाणी येत असतं, कारण आजपर्यंत ही जी बोलत होती ना ते सगळं खोटं होतं. हे रविराजला पण आता कळून चुकलेलं असतं. खरे आता त्या प्रियाचा खेळ संपलेला असतो. त्याचमुळे प्रतापला खूप राग येतो, कारण प्रिया अगोदर पासून खोटारडी आहे हे त्याला चांगल्याच प्रकारे माहीत असतं. त्यानंतर आता पूर्ण आजी आणि कल्पना दोघे मात्र एकदमच शॉक होतात, कारण प्रियाला एवढी 7 वर्ष कारागृहात काढायचे असतात, तर शिक्षा ही भोगलेली असते. आता प्रियाला तर शिक्षा लागल्यामुळे सुभेदारांची सून असून असं वागते असं त्यांना मनाला एका क्षणी येतं. तर आता सायली आणि कुसुमला मात्र खूप आनंद होतो. त्या दोघेही पुन्हा एकमेकांसाठी मिठी मारतात, कारण अगोदरपासून प्रिया खोटारडी आहे हे त्या दोघींना चांगलंच माहीत असतं आणि खोटेपणाची खोटी शिक्षा मिळते हे आज सिद्ध झालेलं असतं आणि म्हणून त्या दोघींच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद असतो. काही वेळानंतर रविराज मधुभाऊंकडे पाहतात, तर प्रिया सुद्धा मधुभाऊंकडे पाहत असताना परत आता मधुभाऊ हे अजिबात प्रियाला भीक घालणार नसतात आणि माफ सुद्धा करणार नसतात. त्यानंतर आता सुमन मात्र रडू लागते. तेव्हा नागराज तिला समजावतो की रडू नकोस. आता प्रिया ही अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. तिने खोट्याची साथ देऊन आता स्वतःची वाटोळ करून घेतलेलं असतं हे तिच्या लक्षात येतं. त्यामुळे ती आता खूप कोर्टामध्ये रडू लागते. आता मधुभाऊंच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं असतं की महिपत अगदी शॉक झालेला असतो, कारण आपल्या लेकीला आता जन्मठेपेची शिक्षा मिळणार आहे. सगळं काही संपलं. आता सर्व काही फाईल क्लोज करून सर्वजण कोर्ट आता फाईल क्लोज केल्यानंतर कोर्ट इन एंड म्हणत कोर्ट आता संपलेलं असतं. आता लगेचच जज साहेब आता म्हणतात की ती फाईल बंद करताना कोर्टाने अगदी छान असा निर्णय घेतल्यामुळे अर्जुन चैतन्य खूप खुश असतात. अर्जुनच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. तर दामिनी आता दोघे इथे उभे राहिले असतात. फाईल जशी आपटते तेच आपल्या असिस्टंटसह जाते. तर महिपत आपला एकटाच काहीतरी ओरडत असतो, परंतु आता कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नसतं. तर सायली आता लगेचच मधुभाऊंकडे येते आणि मधुभाऊंना मिठी मारते. तर आता कुसुमला देखील आता मधुभाऊ जवळ घेतात. साक्षी आता अण्णाकडे पाहत असते, कारण अण्णाला साक्षीची खूप काळजी असते आणि तो आता कोर्टासमोर ओरडून सांगत असतो, माझ्या लेकीला जन्मठेपीची शिक्षा देऊ नका. सगळेजण आता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात. इकडे कुसुम अगदी अर्जुनच्या पायाचं पडते आणि म्हणते, देवासारखे तुम्ही धावलात, त्यामुळं हे सगळं काही शक्य झालं. तर अर्जुन सुद्धा आपल्या जावयाचे आता आभार मानतो. त्यानंतर काही वेळात आता प्रिया आणि साक्षी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाणार असतात.
मग आता बाहेर पूर्णाजी, अस्मिता आणि कल्पना, प्रताप हे सगळेजण बसलेले असतात. तेव्हा पत्रकार तिथे टपूनच असतात की कधी एकदा आम्हाला सुभेदार फॅमिली भेटणार जेणेकरून आम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू घेता येईल. तेव्हा अन्नपूर्णा सुभेदार समोर त्यांना दिसतात. म्हणजेच पूर्णाजी आजी धावत पूर्णाजीकडे ते जातात आणि म्हणतात, बरं आम्हाला सांगा आता पूर्णा सुभेदार, तुमच्या या नाचुनेला एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली आहे तर तुम्ही त्याबद्दल काय सांगणार? आणि तन्वी सुभेदार खुनाचे पुरावे मिटवणे हे तुम्हाला माहित होतं का, अशी दुसरी महिला पत्रकार विचारते. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघेही तिथे येतात आणि आपल्या घरच्यांना आता हे पत्रकार लगेच प्रश्न सुद्धा विचारायला लागले असं अर्जुनला मनात येतं आणि त्याला वाईट वाटतं की एका मुलीमुळे, फक्त प्रियामुळे आपल्या अख्ख्या घराला आता एवढा मोठा डाग लागला. त्यानंतर आता प्रताप हा इकडे उत्तर देत म्हणतो, पहा कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदरच करतो, कारण गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी, कारण अशा मताचे आम्ही सुद्धा आहोत. कारण माझा मुलगा जिंकला आणि सत्याचा विजय झाला याचा आम्हाला सगळ्यांना खूपच आनंद आहे. पण तेव्हा ती महिला पत्रकार पुन्हा विचारते, गेली 2 वर्ष तुम्ही तन्वीला पाठीशी घालत होतात का? त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, अहो आम्ही कशाला उगीच पाठीशी घालू की काय? असं वाटतंय का तुम्हाला आम्ही पाठीशी घालू तिला? आम्हाला खरंच माहित नाही. उलट माझ्या नातवाने आणि माझ्या नातसुनेने तिचं खरं रूप आम्हा सर्वांसमोर आणायचं खूप वेळ प्रयत्न केला, पण आम्ही ते पाहिलं नाही. दोघे फक्त न्यायासाठी लढत होते. पूर्णाजी अगदी पॉझिटिव्ह बोलणं ऐकून इकडे अर्जुन आणि सायली खुश होतात, एकमेकांकडे पाहतात, कारण आता घरच्यांनी समजलं असतं की सायली आणि प्रिया दोघीमध्ये किती फरक आहे. त्यानंतर पत्रकार पुन्हा एकदा विचार करतात, घरामध्ये नक्की वागणं कसं होतं, त्याचप्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलगी आहे असं तुम्हाला वाटलं का? तेव्हा आता आपल्याला घरच्यांना उगीच प्रश्न विचारला हे सगळे त्रास देत आहेत. अर्जुन आता वाटतं, त्यामुळे तो पुढे येतो आणि म्हणतो, पर्सनल क्वेश्चन प्लीज असं म्हणून तेव्हा सगळ्यांना घरी घेऊन जाणार असतो. तेवढाच आता एक शेवटचा प्रश्न मला विचारतो, त्याने मी गुन्हेगार प्रवृत्तीची होती तुम्हाला अगोदरपासून माहित होतं का? आणि याबद्दल तुमचा भावाचं मत काय आहे? असं अर्जुनला आता प्रश्न विचारतो. तर अर्जुन आता दुर्लक्ष करतो, पुढे चाललेला असतो. तर सर उत्तर द्या असं म्हणत पत्रकार त्यांच्या पाठीमागे असतात. अर्जुनने उत्तर न देता तो पुढे गेलेला असतो. पत्रकाराचा पोपटच होतो. मग ते मागे सुमन, नागराज आणि रविराज हे तिघे समोर येत असतात. त्यावेळी आता सगळे पत्रकार तिकडे धाव घेतात आणि लगेच रविराजला आता प्रश्न करू लागतात, तुम्ही एवढे मोठे वकील असताना तुमची मुलगी एका गुन्हेगाराची साथ दिली कशी आणि तुम्हाला हे सगळं माहित नाही असं सुद्धा तुम्ही तीच वकील पत्रकार स्वीकारलं? तर रविराजला आता खूप वाईट वाटतं. त्याने आता प्रियाबरोबर एक शब्द सुद्धा बोललेला नसतो आणि प्रियाचं खरं रूप त्याच्या समोर आल्यामुळे त्याला अगदी टेन्शन आलेलं असतं. आजपर्यंत वकिलाच्या क्षेत्रात आपण एवढं मोठं योगदान दिलं, परंतु आपल्या मुलीकडे आपण नावधुळी केलं, आपलं नाव धुळीला मिळवलं. तर आता रविराजच्या मनात खंत असते. बिचारा रविराज आपली खाली मान घालून आता चाललेला असतो. तर सर तुम्ही प्रश्नाचे उत्तर अजून दिले नाहीत. पत्रकार म्हणतो, पुन्हा मागे येतो आणि त्यांना म्हणतात, आता पत्रकार हे लगेच लाईव्ह बातमी देऊ लागतात. मग दुसरीकडे अश्विन आणि सगळी ही बातमी ऐकतो की कशा प्रकारे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा आणि प्रियाला 7 वर्षाची तुरुंगवास ही शिक्षा दिली आहे. तेव्हा हे ऐकून आता अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. ती बातमी पाहिल्यानंतर तो मोबाईलचं बंद करतो आणि कसं शक्य आहे असा मनातच विचार करतो, कारण प्रिया असं करू शकत नाही. मला आता इथे तन्वी बरोबरच असायला हवं, परंतु आता मी जाऊन तरी कसा, कारण प्रतिमा त्या एकट्या इथे आहेत. आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, हे काय सगळं होऊन बसले. त्याचबरोबर मोठा धक्का सुद्धा बसलेला असतो, कारण त्याला सुचायचं बंद होतं. प्रिया आता 7 वर्ष जेलमध्ये, दुसरीकडे दामिनी आपला कोट उतरवून घरी निघालेलीच असते. असताना पत्रकार तिच्या भोवती गोळा होतात आणि तिला प्रश्न विचारू लागतात, आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा केस हरला आहात, तुम्हाला कसं वाटतं? तेव्हा दामिनी काही बोलणार इतक्यात अर्जुन सायली तिथे येतात आणि अर्जुन म्हणतो, चुकीच्या माणसाला साथ दिल्यानंतर काय होणार? हेच होणार ना असं म्हणत आता अर्जुन म्हणतो, होय होप दामिनी देशमुख, तुम्ही या पुढे महिपत आणि साक्षी सारख्या क्रिमिनल केसेस कधीही घेणार नाही. तसंच ही तुमची पहिली आणि शेवटची हरलेली केस ठरेल असं म्हणून तो जबरदस्त असा टोमणा दामिनीला मारतो. त्यावेळी दामिनी विचारते, हे सांगायला आलास का तू अर्जुन इथे? मग आता तो म्हणतो, अजिबात नाही अहो, उलट मी तर तुम्हाला इथे थँक्यू म्हणायला आलोय, कारण थँक्यू सो मच. तुम्ही जर 30 दिवसाची डेडलाईन दिली नसती तर रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे हा कधीच बोलला नसता, कारण त्याला असं वाटलं होतं की इतक्या कमी दिवसामध्ये मी तर काही करू शकत नाही असा. याचा सगळ्या भ्रमामध्ये तो सगळं खरं बोलून बसला. ही
30 दिवसाची डेडलाईन नसती तर सरंजामे मागच्या 2-2.5 वर्षासारखं खोटच बोलत असता आणि खरे पुरावे कधीच माझ्यापर्यंत पोचले नसते. हे सर्व आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख ऐकते. हे पुरावे कधीच आतापर्यंत मिळाले नसते असं सांगत असतो. त्यामुळे तेच डोक्यात त्या दामिनीच्या असतं. सायली विचारते की तुम्ही मगाशी या विचारत होता की भरल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, पण यांना आता समजलं असेल की खोटेपणा करून विजय हा मिळवता येतो, पण तोच विजय फार काळ अजिबात टिकत नाही, कारण खोटेपणाचं आयुष्य खूपच छोटं असतं. मग आता झालं का तुझं बोलणं, तुझा त्याच्याशी काही संबंध नाही समजलं, त्यामुळे तू बोलू नकोस असं जेव्हा दामिनी म्हणते तेव्हा सायली सांगते मी ना एक सामान्य नागरिक आहे आणि जिचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. मला हे चांगल्या प्रकारे माहित होतं आणि सुद्धा दुसरी कोणतीही एखादी व्यक्ती येऊन आपली न्यायव्यवस्था अशी खळखळी नाही करू शकत. त्यानंतर अर्जुन म्हणतो एक शेवटचा सल्ला देतो, कधीतरी एखादा गरीब आणि निरापराध माणसाची केस लढून पहा आणि पैशासाठी नाही तर न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा आणि ती केस जेव्हा तुम्ही जिंकाल ना तेव्हा समाधान खूप काही वेगळंच असेल. ते तुम्हाला सुख मिळणार नाही. दामिनी काही न बोलता तिथून जाते, कारण दामिनीच्या जबरदस्त असा भर कोर्टामध्ये अपमान झालेला असतो. त्याचबरोबर पहिल्यांदा ती केस सुद्धा हरलेली असते. त्यानंतर अर्जुन सायली सुद्धा बाहेर जायला निघतात. आता इकडे कल्पना, अस्मिता आणि पूर्णाजी या तिघीही बाहेरच उभ्या असतात. ते महिला ज्या कॉन्स्टेबल असतात त्या साक्षीला बेड्या घालून घेऊन जात असतात. तेव्हा पाठोपाठ प्रिया सुद्धा असते तिच्या मागे. आता कल्पनाकडे पाहून अगदी शर्मेनेच मान खाली घातलेली असते. तिचं आता अगदी वाईट वाटत असतं. तर कल्पना, अन्नपूर्णाजी, अस्मिता या तिघीही रागात प्रियाकडे पाहत असतात. तर आता प्रियाला असं वाटतं की आपल्याला नेहमीप्रमाणे इथं सिंपत्ती मिळेल, पण आता जेव्हा ही प्रिया पुढे जाते आणि पूर्णाजी असं म्हणते, नंतर पूर्णाजींना आता आठवते की कशा प्रकारे सायलीचे सर्व अधिकार काढून आता कोणाला दिले तर मी तन्वीला दिले. अगदी स्वयंपाकाचे हक्क असो किंवा मला असं वाटतं की तिच्या मनात मध्ये अर्जुन बद्दल थोडं का होईना प्रेम आहे. आणि नंतर अश्विन बरोबर लग्न केल्यावर मी सुद्धा माझे सगळे पारंपरिक दागिने, त्याचबरोबर जे पूर्व परंपरांत चालत आलेले आणि माझ्या सासूबाईने मला दिलेले सगळे दागिने मी माझ्या लहान नातसुनेला देऊ टाकते. म्हणजे तन्वीला मग आता पूर्णाजींना आठवून खूप त्रास होऊ लागतो. त्या अगदी रागातच प्रियाकडे पाहत असतात. त्यानंतर प्रिया आता म्हणत असते की पूर्णाजी मी चुकलेली नाही. आता कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता, पूर्णाजीच्या डोळ्यातही पाणी असतं, कारण प्रियावर आता विश्वास ठेवून खूप मोठी घोड चूक केलेली असते. याचा पश्चाताप त्या तिघांनाही होऊ लागतो. पूर्णाजी आता थोडं पुढे येतात आणि सणांना एक प्रियाच्या कानाखाली ओढतात. खणखण आवाज येतो आणि तिथून पुढे सायलीला धक्काच बसतो. तर रविराज अजूनच रागात प्रियाकडे पाहतो. तेव्हा कल्पनाचा तळपायची आग आता मस्तकातच गेलेली असते. मग सुमन आणि तिथे आलेले असते. सर्वजण अगदी आश्चर्याने पूर्णाजीकडे पाहतात. सुमनला थोडं रडू येत असतं, कारण तन्वी तिचा जीव असतो. तर आता कल्पना सुद्धा रागात प्रियाकडे पाहते. प्रिया मात्र एक वेगळ्या आशेने तिच्याकडे पाहत असते. दुसरीकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये जाऊन डोक्याला हात लावून बसले असते. तेव्हा महिपती ते मोठ्या तोऱ्यातच येतो आणि म्हणतो, अरे वाह, मी तर कोर्टामध्ये तिथे तुमची वाट बघत बसलोय आणि हे शहामृग किती वाळून डोकं घालून बसले का? डबक्यात जाऊन जीव द्यायचा ना. त्यापेक्षा तेव्हा दामिनी चौताळते आणि रागात धमकी देते, तोंड सांभाळून बोला महिपत शिर्के. मग आता तो रागात म्हणतो, आतापर्यंत ना मी तोंड सांभाळूनच बोलत आलो आहे. तर देशमुखबाई, मी भरोसा ठेवला तुमच्यावर, माझ्या लेकीला तुम्ही सोडाल म्हणून. अहो मी तोंडावर पडलो कोर्टात. माझा नाक कापला तुम्ही. अक्षरशः भुंगा झालाय माझा वरचा कोर्टामध्ये. आबरू गेली, माझी लेक जेलमध्ये गेली. तर काय करणार मी? काय या 8 दिवसाच्या आत मला माझी लेक घरी पाहिजे म्हणजे पाहिजे. असे खेस किती गरम करायचे अजून सांगा मला. मी करायला तयार आहे. अजून पैसे किती देणार सांगा, मी देतो. तेव्हा दामिनी खूप रागात म्हणते, रे तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या खोटेपणामुळे आज आयुष्यात मी पहिल्यांदा केस हारले.
करोडो रुपये निघाले ना तरीही ते डाग पुसून निघणार नाहीत, आता निघायचे नाहीत, पुन्हा तो तोंड दाखवायचा नाही, आऊट असं म्हणत ती आता त्याला घालवते. देशमुखबाई खूप चिडलेली असते तेव्हा महिपतीच्या अंगावर जाऊन जातो. भला मोठा असा कोयता काढतो आणि तो कोयता अक्षरशः तिच्या गळ्याला लावतो. म्हणतो देशमुखबाई आवाज खाली ठेवायचा, एकदम खाली, नाहीतर हाच आवाज कायमचा बंद करायला लागला. मला अजिबात टाइम लागणार नाही, समजलं. इकडे प्रिया कल्पना जवळ जाते. आई मी काही केलं नाही असं जेव्हा म्हणते तेव्हा कल्पना सनसनीत तिच्या कानाखाली आणखीन एक दुसरा फटका कल्पना लावते. तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धक्का बसतो. त्यानंतर आता कल्पनाला आठवतं की कशा प्रकारे आता मोठ्या सुनेच्या आणि मोठ्या लेखाच्या लपून आम्ही प्रिया आणि अश्विनचं लग्न लावलं. म्हणजेच सायली अर्जुनला कळून देता न देता जेव्हा सायली आणि अर्जुनने या लग्नासाठी विरोध केला, तिला घराबाहेर काढलं असं म्हणत, तेव्हा आम्ही दोघांचं खोटं ठरवलं. हे आता कल्पनाला आठवून खूप त्रास होऊ लागतो. खऱ्या खोट्याची तिला जाणीव होते. मग त्यानंतर पूर्णाजी आता म्हणतात, इतक्या भयंकर मुलीचा ना आमच्या घराशी काही संबंध आहे. आता अगोदर घेऊन जाईल त्या कॉन्स्टेबलला म्हणतात. त्यानंतर आता कल्पना म्हणते, अगं तुझी जागा तर आमच्या घरात नाहीच तर मी, आणि तुझी जागा ना आम्ही फक्त तुरुंगात आहे असं म्हणून प्रियाला तिची लायकी कल्पना दाखवून देते. अगं आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्याचं तू हे फळ दिलंस. आता एक क्षण सुद्धा तू माझ्या नजरेत समोर येऊ नकोस. तेव्हा प्रिया तार रडकुंडीला आलेली असते. रडण्याचे नाटक करते. अस्मिता म्हणते, तुझे मगरीचे ना हे अश्रू पुस, आता जागा आता तुझी आमच्या घरात नाही आहे, तिथून तू जाऊन राहा, तुझी जेलमध्ये जागा आहे. अगदी जेलमध्ये मग आता त्या कॉन्स्टेबल असतात आणि तिथे प्रियाला घेऊन निघालेला असतात. तेव्हा सायली म्हणते, एक मिनिट. मग पुढे आता सायली जाते आणि साक्षीला म्हणते, अगं तुझं तर तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे माझी साक्षी, कारण माझा तुझ्याशी या अगोदर संबंध नव्हता आणि इथून पुढेही नसेल. तेव्हा सगळेजण आता साक्षीकडे सुद्धा खूप रागात पाहतात. पुढे आता सायली म्हणते, आनंदाची गोष्ट यामध्ये फक्त एकच आहे की तू केलेली गुन्हा शिक्षा माझ्या वडिलांना नाही मिळणार. मग साक्षी नजर रोखून सायलीकडे बघते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सनाना प्रियाच्या कानाखाली ओढत करावे तर भरावे. आता 7 वर्ष जेलमध्ये सडायचं असतं प्रियाला. आता तुला सुभेदार ना किल्लेदार भेटायला येतील, समजलं, आणि हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे. ऐकून आता सगळेजण सायलीकडे पाहू लागतात. तर प्रियाचा सगळ्यांना राग येत असतो. त्यानंतर सगळेजण घरी येतात. सायली सर्वांसाठी स्वयंपाक बनवते. कुणी खाण्याच्या मनस्थितीत नसतं. तेव्हा सायली म्हणते, प्रियामुळे सर्वांना मनस्ताप झाला आणि तिच्यामुळे किती त्रास होत असेल ना, तरीही अन्नाचा अपमान होऊ द्यायचं नाही, हे आपल्या घरची शिकवण आहे असं म्हणून ती पूर्णाजींना आता अगदी प्रेमाने जेवण भरवते. तेव्हा आता हे पाहून अर्जुन अगदी प्रेमाने सायलीकडे पाहतो. तर घरातील सगळेजण आता सायलीकडे पाहतात, कारण आता सायलीने मनातलं काही न ठेवता सगळ्यांची मन जिंकून घेतलेलं असतं. अशा प्रकारच्या मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. असे नवीन भाग आम्ही येत आणू आणि सांगत जाऊ. आम्ही मराठी भाषेत आणि सोप्या भाषेत सांगत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये पाठवा. चला तर मग धन्यवाद.